गोलंदाज येथे वापरले जात आहेत विघ्नेश 11 राहणार टीम कडून. षटक क्रमांक पहिल्या आणि गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय ऑल इंडिया आयकॉन खेळाडू अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी करण्यासाठी. आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर करण अंबाला तुम्हाला बघायला मिळेल. सामना सुरू होतोय. पहिला बॉल अक्षय पाटीलचा आणि पहिलाच बॉल स्क्वेअर होता. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता धावांना सुरुवात होत असताना एबी स्पोर्ट्स. देखिए इस मैच की विजेता टीम ग्रुप बी में नंबर 2 पे जाएंगी. वाइट से शुरुआत होती हुई एबी स्पोर्ट्स 1 रन. एक धाव स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल अंबाला समोर यॉर्कर लेत होता. जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळाला. चांगला पलटवार या ठिकाणी अक्षय मोन्याच्या वतीने तुम्हाला बघायला मिळतोय. बढ़िया गेंद स्विंगिंग यॉर्कर जड़ में थी. वाइड यॉर्कर बल्ले की टो पे गेंद लगी. कोई रन नहीं. एक धाव धावफलकावरती 2 ओव्हरची मॅच आणि आता म्हणूनच करण अंबाला सलामी करण्यासाठी आल्या. बॅटिंग मध्ये खरं तर आज त्याचा फ्लॉप शो आपल्याला बघायला मिळाला परंतु आता या मॅच मध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल. उडवलाय बॉल. व्हॉट अ शॉट. मध्यरात्रीमध्ये या थंड वातावरणामध्ये गरम करणारा फटका करण अंबालाच्या बॅट मधून. गुड शॉट. शॉट ऑफ द बीपीएल. शॉट ऑफ द बीपीएल. अद्भुत. ये मैजिक है. ये मैजिक है. ये जादुई शॉट है जो एक्स्ट्रा कवर के ऊपर गया है करण अंबाला के बल्ले से. शॉट ऑफ द बीपीएल. ग्रेट शॉट. वाव. अवे फ्रॉम द बॉडी. बॅट फेकून दिले अक्षरशः बॉल वरती. पुन्हा त्याच दिशेने परंतु आता फिल्डर उपस्थित. फ्लॅट हा चेंडू त्याच्याकडे आला होता. झेल ड्रॉप झालाय मला वाटतं. रिॲक्शन आपण बघितले अक्षयची तर हो कॅच सुटलाय त्या ठिकाणी आणि त्याच्याचमुळे टाळ्यांचा आवाज. 2 धावा तेथे मिळाल्या. चूक झाली. चुकीला माफी नहीं. 2 रन और आते हुए करण अंबाला अपने रंग में आ रहे हैं. हालांकि 17 डिग्री सेल्सियस इस वक्त तापमान डीडी स्पोर्ट भिनार पे दिखाया जा रहा है. आणि अशा वातावरणामध्ये काय फलंदाजी करतोय करण अंबाला. अक्षयचा हा चेंडू पुन्हा सोडून दिले आणि पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. हे पाटक आउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय. यस अक्षय tremendous under pressure. He is also all India icon but ball away from the batsman Karan Ambala. धावसंख्या 10 वर चांगली सुरुवात एबी स्पोर्ट्स संघासाठी. मोन्याला पलटवार करावा लागेल. पुन्हा बॉल हवेत आहे. आता क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिला आणि जरूर 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. देखिए समीर ठाकरे कितने जल्दी उन्होंने समझ लिया कि गेंदबाज क्या कर रहे हैं. गेंदबाज जितनी बार गेंदें कर रहे हैं उस पर जाके ड्राइव लगा रहे. हो नक्कीच फुटवर्क खूप चांगलं पाहायला मिळालं या ठिकाणी करण अंबालाचा आणि प्रत्येकी बॉलवर चांगल्या प्रकारे धावा जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगली टोटल 2 षटकांच्या सामन्याचा विचार केला तर चांगली सुरुवात एबी स्पोर्ट्स संघासाठी मिळाली आहे. अपने ट्रैक पे घस के बॉल को दे रहे हैं क्योंकि ड्यू फैक्टर है और गेंदें जमीन पे जब जा रही है तो गीली हो रही. तो ओळसरपणा पूर्ण मैदानावर ग्रास बघायला मिळतो आणि त्याच्याचमुळे दवबिंदू अगदी आपण पाहिलं तर या गवतावर आहेत आणि त्याच्याचमुळे बॉल जेव्हा जेव्हा मैदानाच्या सहाय्याने गेलाय त्यावेळेला तो जास्त ओळा होतोय. यावेळेला चांगल्या लेंथवर हा बॉल होता. ड्राईव्ह करण्यात आल्या लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव इथे मिळाली आहे. एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या 13 वर. 13 रन. श्याम चौधरी पहली मर्तबा फेस कर रहे हैं अक्षय पाटिल को. क्वालिफाय होण्यासाठी
ही लढाई सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2-2 षटकांचा सामना. ग्रुपमधून क्वालिफाय करण्यासाठी शुभम स्ट्रायकर बॉल आउट च्या माध्यमातून पुढे सरकणारा संघ आपल्याला बघायला मिळाला. ये 2 ओवर के मैचेस का फॉर्मेट भी अल्ताफ बाली सर ने लाया था बीपीएल में, और इसका अट्रैक्शन बीपीएल 4 से बहुत बढ़ गया था जब मैगी 11 और शाहिद खान की वो टीम के बीच वो 2 ओवर का इसी वक्त वो मैच खेला गया था. मोन्या समोर आता प्रथमतः श्याम चौधरी. ओ उडवलाय बॉल, परंतु हा फटका फसतोय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. आता चूक होणार नाहीये. सागर पाटील त्यानं पकडलाय झेल आणि पहिला धक्का लागतोय. श्याम चौधरी बॅक टू डग आउट. पहला विकेट 1 ओवर की समाप्ति के बाद अच्छी कोशिश थी श्याम चौधरी की. क्लाइमेट काफ़ी हैजी है, गेंद वैसे भी टॉप ऑफ द बैट लगी थी और मिड विकेट पे सागर ने कोई गलती नहीं की. 1 ओवर 13 रन 1 विकेट. 2 ओवर के मैचेस में टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई. ग्रुप बी में नंबर 1 पे शुभम नाइक फैम टीम शुभम स्ट्राइकर जा चुकी है. इस मैच की विजेता टीम ग्रुप बी में नंबर 2 पे जाएंगी. और बड़ी बात तो ये है कि कल से हम ग्रुप सी की तरफ बढ़ेंगे. परंतु आता इथून ग्रुप बी मधून कोणता संघ क्वालिफाय होणार त्याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. अजूनही बरेचसे व्ह्यूअर्स यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेत. बीपीएलचा आनंद घेत आहेत आणि नवीन बॅटर विनीत माळी मैदानामध्ये एंटर झालाय. विनीत माली आए. करण अंबाला. नजरें सभी की टिकी हुई है. रिग्नेश 11 की भी नजरें करण अंबाला पे है. एबी स्पोर्ट्स की भी है और क्रिकेट ऑडियंस की भी है. योगेश भालेकर आए हैं करण अंबाला के लिए. बैठक है, ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट. 6 रन. स्लॉग इट. प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी बघायला मिळालाय. वन साइड हिरो भरपूर ट्रेंडला आला होता तर या सॉन्गच्या सोबतीनं करण अंबालाचा व्हिडिओ, आणि आता वन साइड हिरो प्रमाणे त्याची भूमिका आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळते. स्लॉग हिट, प्रॉपर हिट, सिक्सर त्याच्या बॅट मधून. 19 पे पहुंचा है एबी स्पोर्ट्स का स्कोर. भालेकर करण अंबाला के लिए. फिर से सीधा स्ट्रोक है. 6 रन. करण अंबाला ऑन फायर. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. इतनी ठंडी में इतना हॉट क्रिकेट. का एवढा व्हॅल्युएबल हा क्रिकेटर आहे. भारतीय टेनिस क्रिकेट मधील सर्वात महान खेळाडू म्हणून आजवर त्याच्याकडे बघितलं जातं. अभिषेक दलोर. करण अंबाला आता या स्पर्धेमध्ये बीपीएल मध्ये आपला रंग त्यानं दाखवलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग. तूफानों का रुख मोड़ो, सैलाबों पे वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. ये वो खिलाड़ी है. अद्भुत. योगेश भालेकर. फिर से हेलीकॉप्टर और ये भी गेंद. 6 रन. वाह वाह भाई वाह. आता टाळ्यांचा गजर होतोय मैदानाच्या चारही बाजूने. करण अंबाला नावाचं वादळ भिनारच्या डीडी क्रीडांगणावरती आलेलं आहे आणि ते घोंगावतंय सध्या. लागोपाठ 3 षटकार. इससे बढ़कर खिलाड़ी हो नहीं सकता है. इसीलिए तो ये ऑल टाइम हीरो है इंडियन टेनिस क्रिकेट का. ये मेरे ख्याल से तो इसे अजूबा कहना चाहिए, मिरेकल. जादुई कामगिरी सध्या तो करतोय. 31 रन 1 विकेट. एबी स्पोर्ट. भालेकर परेशान. ओ बढ़िया वापसी. वाइड यॉर्कर. चॉप करना चाहते थे. 2 गेंदें बची है दूसरे ओव्हर की. परंतु आता जी धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली आता हे भरपूर मोठं आव्हान असणार आहे. सध्या तरी आता आपण विचार करता ह्या कंडिशन मध्ये रिग्नेश 11 राहणार समोर. 9 में 29 पे खेल रहे हैं करण अंबाला. अच्छा स्ट्रोक है. इनफील्ड के ऊपर से खेला है. डीप में खिलाड़ी. 2 रन पूरे.
तालियां ही तालियां बज रही है डीडी स्पोर्ट ग्राउंड पे। ज्या योगेश भालेकरनं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 मेडल षटक हाताळली, त्याच योगेश भालेकरच्या विरोधात या महत्वाच्या सामन्यामध्ये वार केलेला आहे. इसी का नाम तो क्रिकेट है। हर उरूज को जवाल है और हर जवाल उरूज की तरफ जाता है। 33 रन, आखिरी गेंद भालेकर की, ये हवा में स्ट्रोक है, पहले बाउंस पे पहुंचा है, दूसरे के लिए जा रहे हैं, बैट्समैन आउट। तो कुल मिलाकर 34 बने और 35 की बड़ी चुनौती रिग्नेश के सामने। हो, एक मोठं आव्हान जरूर असणार आहे. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 35 धावांचं आव्हान पार करावं लागेल या ग्रुप मधून क्वालिफाय होण्यासाठी टीम रिग्नेश 11 रहाणाला. काय बॅटिंग पाहायला मिळाली. अद्भुत हा खेळाडू आहे. भारतीय टेनिस क्रिकेट, या जगातील टेनिस क्रिकेट या खेळाडूनं गाजवलं आणि या अद्भुत खेळाडूचा अद्भुत खेळ आज भिवंडीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. BPL मध्ये AB स्पोर्ट्स साठी खेळत असताना. वाकई में अंबाला ने सब कुछ कर डाला। देखिए 2-2 ओवर का मैच है ना, इसको ऑनलाइन प्रिंस मूवीज पे 3000 व्यूवर्स, नींद 3500 व्यूवर्स, नींद उनकी भी उड़ गई है और नींद गेंदबाजों की भी उड़ाई। अक्षरशः या ठिकाणी आता झोपेतून जाग केला असेल रिग्नेश 11च्या खेळाडूंना, ज्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळाली. परंतु आता वेळ त्यांची देखील आहे. त्यांच्याकडे त्यांच्या हातात ही 24 नक्कीच 35 धावांचं लक्ष्य आहे. त्या 12 बॉलमध्ये या 35 धावा इथून तेही कंप्लीट करू शकतात, कारण हा खेळ क्रिकेटचा आहे जिथे कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देत नसते. AB स्पोर्ट्सनं 34 बनवल्या तर आम्ही 35 का बनवणार नाहीत. डेफिनेटली त्यांच्याही मनामध्ये प्रश्न असेल, ही शंका असेल जरूर प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील. परंतु फर्स्ट ओव्हरमध्ये पिक्चर क्लिअर होणार आहे. तिथे आपल्याला कळेल की मॅच कोणाच्या बाजूने झुकते. चला, सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवा टीम रिग्नेश 11. एकूण 4 षटकार आपल्याला बघायला मिळाले आणि ते 4ही षटकार करण अंबालाच्या बॅटमधून आले. 32 धावा त्यानं बनवल्या 34 पैकी. चला, सलामीची जोडी आता मैदानामध्ये पाठवायची आणि ओपनर्स आता मैदानामध्ये एंटर झालेत. रिग्नेश 11 देखना है कि नंबर 2 पे ग्रुप बी में अल्ताफ बाली, इरफान अदीस अंसारी फैम टीम AB स्पोर्ट्स क्वालिफाई करती है, या नंबर 2 पर रिग्नेश पाटिल फैम टीम रिग्नेश 11 क्वालिफाई करती है। लक्ष्य है 35 का। अक्षय पाटिल, ऑल इंडिया आइकॉन और प्रतीक नाइक। गेंदबाजी के लिए देखना है गेंद किसके हाथ में थमाते हैं AB के कैप्टन। अक्षय मोने या खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये एक थोड़ी बहुत सिमिलरिटी है क्या ESPN में करण अंबाला, अमिताभ बच्चन AB की टीम में खेलते हैं और यहाँ पर BPL में AB अल्ताफ बाली की टीम में खेल रहे हैं। क्या बात आहे. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केलात आणि एबीच्या संघामध्ये खेळताना नेहमीच करण अंबालाचा खेळ चांगला राहिला. कैसा दिमाग चलेगा सिद्दीक बाबे सर का, कोई बोल नहीं सकता.
अक्षय बोने या खेळाडूविषयी आपण चर्चा करत होतो की संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंगमध्ये थोडासा ऑफ कलर दिसला. आता जरूर या मॅच मध्ये ती कसर त्याला आता पूर्ण करावी लागणार आहे. बिल्कुल सही कहा आपने. 2 ओवर में हीरो बनने का चांस है. ये 2 विंडोज में दिखाया जा रहा है प्रिंस मूवीज के माध्यम से. एक तरफ अक्षय, दूसरी तरफ करण अंबाला. ब्यूटीफुल टेलीकास्ट. दोन्ही ऑल इंडिया आयकॉन एकमेकांच्या समोर 35वा आव्हान. कारण अंबालाचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेटची संधी आहे. पॉइंटला झेल पकडलाय आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. आयकॉन खेळाडू अक्षय पाटिल बैक टू डग आउट. अक्षय पाटिल के लिए भी बीपीएल का सफर उतना अच्छा नहीं रहा. वाइड ऑफली थी, दूर रखा था, हवा में घूम रही थी. जो शॉट करण अंबाला ने खेला था उसी की कोशिश की, लेकिन हैदर ने कवर्स में कैच लिया. सॉफ्ट डिसमिसल. हैदरनं चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय पॉइंटला. अक्षय पाटील पुन्हा शून्यावर आउट. 11 बॉल आणि आता 35 धावांची आवश्यकता असेल क्वालिफाय करण्यासाठी. प्रतीक नाईक चांगला खेळला संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. पहिला बॉल अक्षयनं फेस केला. नवीन बॅटर आता सागर पाटील. विस्फोटक आणि एक विध्वंसक बॅटर सागर पाटील आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. नेहमीच मिडल ऑर्डरला बॅटिंग केली आहे सध्या तरी या स्पर्धेमध्ये, परंतु नवीन बॉल कसं खेळायचं हे तो जाणतो, कारण पोगाव टीमसाठी त्यांना अनेक वर्ष ओपनिंग केलेली आहे. 11 बॉल आणि 35 धावांची आता आवश्यकता. इथून रिग्नेश 11 या टीमला सामना जिंकण्याकरिता. आता थोडस विचार केला तर बाबी सर धुसर वातावरण, हेझी क्लायमेट दिसतंय. थोडंसं धुकं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. देखिए, माना कि क्रिकेट है, लेकिन सामने गेंदबाजी भी तो करण अंबाला कर रहे हैं. ओहो, आल्या मोठा फटका. करण अंबालाच्या विरोधात सागर पाटीलचा वार ठोकलाय त्याने षटकार. ग्रेट शॉट. सागर पाटिल ने पूरे बीपीएल में तीखे तेवर दिखाए हैं. उनको फर्क नहीं पड़ता है. क्या गजब का शॉट. 6 रन. सामने कोण गेंदबाज आहे, समोर कोणता गोलंदाज आहे, समोर काय परिस्थिती आहे, ह्याला हा खेळाडू महत्व देतो. कमालीचा फटका आणि त्याला वर का पाठवलंय त्याचं उत्तम उदाहरण. षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि धावसंख्या 6 वर. याच फटक्यांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये 4 सिक्सर आलेत. पुढचा बॉल करणचा परफेक्ट यॉर्कर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. तिखट पलटवार. तीखा जवाब. काफी तीखा करारा जवाब दिया है. ओ जस्ट पास द स्टंप्स. इन कटर. षटकारानंतरचा हा तिखट पलट वार आपल्याला करण अंबालाकडून बघायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 6. चर्चा करत होतो की पहिल्या डावामध्ये 4 सिक्सर आलेत, आता दुसऱ्या डावामध्ये 5 मारायचे आहेत आणि त्यापैकी एक षटकार सागर पाटीलच्या बॅटमधून जरूर आला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो, पुन्हा शफल होऊन खेळायचं होतं, परंतु आता दिशेवरती नियंत्रण नव्हतं. विकेटवर मारण्याचा प्रयत्न आणि एक्स्ट्रा धाव जोडली जाईल स्कोर कार्डवर. ज्यादा तेज गेंद करने की कोशिश की थी, यही कारण था कि वाइड. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने आता धावफलक 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फाईट बॅक करावा लागेल. रिग्नेश 11 ला फुल टॉस आहे. फ्लिक शॉट. गॅप फाइंड केलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्रीच्या पलीकडे. आणखी एक चौकार सागर पाटीलच्या बॅटमधून. गजब की बल्लेबाजी. सागर पाटिल पहले मैच में भी 4 गेंदों पर 3 सिक्सर और 1 चौका लगाया था. ये देखिए, टक करते हुए गैप में 4 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 11 रन. 11 ला 1. चांगला पलटवार त्या ठिकाणी सागरच्या माध्यमातून बघायला मिळाला. आता 8 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. ये दौड़ का फॉर्मेट रीमैच का लाया ना, इसका मजा तो अलग ही है. सुपर ओव्हर प्रमाणेच या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये ती मजा सर्वच प्रेक्षक घेत आहेत. 8 बॉल 24 ची गरज आहे. ओ, कमी गतीने हा कटर होता, लेग कटर होता आणि हा चेंडू डॉट येतोय. कटर. करण अंबाला भी को पता है कि आज तरकश में जितने तीर है वो सब चलाना है, लेकिन यहाँ सागर पाटिल की भी
दाद देनी होंगी। एक चौका और एक छक्का जड़ चुके हैं। चांगल्या हिमतीने सध्या तरी त्यानं खेळ साकारला. आता 7 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा विजयासाठी कराव्या लागतील. हा बॉल सोडून दिलाय. बॅटर थोडासा शफल झाला. त्यानंतर पाहिलं की अधिकच बाहेर चेंडू आणि त्याच्यानंतर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 12 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि इथून आता 23 धावांची अजूनही आवश्यकता. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी होप्स ज्या आशा आहेत त्या जिवंत राहतील. विघ्नेश इलेव्हनच्या. यॉर्कर परफेक्टली वाईड यॉर्कर. इथे प्रत्युत्तर नव्हतं आणि हा चेंडू डॉट येतोय. आज बरोबर पहिल्या षटकाचा के समाप्त. 12 धावा स्कोर परफेक्ट वाइड यॉर्कर, कुछ भी नहीं कर सकते थे वहां पर सागर पाटिल। अब आखिरी ओवर में मैच जीतने के लिए 23 रन चाहिए। बहरहाल देखना है कि दूसरा ओवर किसके हाथ में दिया जाता है। हेमंत अडट, टॉलमैन, कॉटनी वॉश ऑफ भिवंडी। अभी तक 3 टीमें सुपर 6 में पहुंची है। ग्रुप ए में एसके नवाब स्पोर्ट्स धीरज हाइट्स नंबर 2 पे। ग्रुप बी में नंबर 1 पे शुभम नाइक फैम टीम शुभम स्ट्राइकर पहुंची है और इस मैच की विजेता टीम ग्रुप बी में नंबर 2 पे रहेंगी। हेमंत अडट सामना करेंगे प्रतीक नाइक। क्या जबरदस्त मैच हो रहा है। मध्य रात्रि के 12:43 पर हेमंत अडट प्रतीक नाइक के लिए। पहली गेंद स्लाइस किया, गली में कैच, प्रतीक नाइक आउट। शून्यावरती प्रतीक नाईक या ठिकाणी आउट होतोय आणि नंदन पाटीलनं चांगला झेल पकडला गलीमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. हेमंत अडटला मिळाली पहिल्याच बॉलवर सफलता. दूर से खेला था, वहां पे स्लाइस करना चाहते थे, गेंद सीधी गली में नंदन पाटिल के हाथों में। पाच चेंडू शिल्लक आणि इथून आता 23 धावा करायच्यात. म्हणजे 5 पैकी 4 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकायचे. योगेश भालेकर आए हैं, जिनके ओवर में 21 बने थे और उनको 5 गेंदों पर 23 बनाना है। हेमंत अडट, चर्चा चल रही है। ये देखिए 2 विंडोज में दिखाया जा रहा है। भालेकर और बॉलिंग मार्क पे जाते हुए हेमंत अडट। बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट प्रिंस मूवीज का। लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले। हेमंत अडट चेहरे के हाव भाव दोनों के दिखाए जा रहे हैं। 12 रन 2 विकेट, 5 गेंदे 23 रन। विघ्नेश इलेवन को क्वालिफाई के लिए चाहिए ग्रुप बी में। हेमंत अडट सामने की ओर से आते हुए अपने स्टेप में चूके, डेड बॉल। 5-23। ठंडी हवा के झोंके अब बहते हुए। हरट मुड़ते हुए बैकफुट पे गए, पंच किया,
गेंद गैप में ट्रैवल हो रही है, अब जाके पहुंचे खिलाड़ी, 2 रन बना लिए हैं। 4 गेंदे 21 रन, अगर ये गेंद छूट गई तो मानो आपसे बीपीएल ट्रॉफी छूट गई। महत्वाचा बॉल आहे कारण आता 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल। देखिए चेहरे के एक्सप्रेशन साफ नजर आ रहे हैं। हेमंत अडट इस तरह के स्थिति में कई मर्तबा गेंदबाजी कर चुके हैं। ये खेला हुआ स्ट्रोक है और आउट। जश्न शुरू होता हुआ। लॉंग ऑनला चांगला झेल त्या ठिकाणी पकडण्यात आले आणि आता सेलिब्रेशन मैदानामध्ये सुरू झालंय कारण आता जवळजवळ विजयाकडे वाटचाल राहिली ती एबी स्पोर्ट्स संघाची। फटका चांगला होता परंतु आता लॉंग ऑन क्लिअर करता आलं नाही। इसमें कोई दो राय नहीं है, इसमें कोई दो राय नहीं है। अभी मैच खत्म नहीं हुआ है कि एबी स्पोर्ट्स को भी काफ़ी संघर्ष करना पड़ा, लोहे के चने चबाने पड़े, काफ़ी पसीना बहाना पड़ा है। दूसरी तरफ मैं रिग्नेश इलेवन की भी सराहना करूंगा कि उन्होंने बीपीएल में बहुत ज़बरदस्त क्रिकेट खेला। सिर्फ ये था कि उनके ऑल इंडिया अकाउंट फ्लॉप रहे। हो आणि तोच फरक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला। या मॅच मध्ये अक्षय बोधा शून्यावर आउट झाला आणि प्रतिस्पर्धी संघामधून एबी स्पोर्ट्स संघाचा करण अंबाला ज्यानं धावांचा पाऊस पाडला, हाच मोठा फरक होता। कुणाल पाटिल है, हेमंत अडट, तेज गेंद हवा में स्ट्रोक है, फील्डर है, हेमंत अडट हैट्रिक पे आ गए हैं। ये तो विकेटों के सौदागर बने हुए हैं। वो मागच्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी त्याने केली आणि सामना जिंकून दिला होता आपल्या टीमला। ओवर हैट्रिक तो कर चुके हैं लेकिन लीगल हैट्रिक नहीं अभी तक कर चुके हैं। देखिए क्वालिफायर राउंड में भी रिग्नेश इलेवन की बल्लेबाजी को तोड़ मरोड़ के यही 2 गेंदबाजों ने रखा था, हेमंत अडट और करण अंबाला। अच्छा ड्राइव, 1 रन नहीं लिया है। 1 गेंद बाकी है एबी स्पोर्ट्स को क्वालिफाई होने के लिए। वहां पे रनआउट हुए मेरे ख्याल से, यस। अब तक 2 रन देकर 3 विकेटें हेमंत अडट ने लिए। ग्रुप बी में नंबर 2 पे जाने की तैयारी में अल्ताफ बाली और इरफान अदीस अंसारी फेम टीम एबी स्पोर्ट। कॉन्ग्रेचुलेशन एबी स्पोर्ट ऑल टीम, श्याम चौधरी, करण अंबाला, हेमंत अडट एंड ऑल टीम एंड हार्ड लक रिग्नेश। कॉन्ग्रेचुलेशन अल्ताफ बाली सर, कॉन्ग्रेचुलेशन इरफान अदीस अंसारी।